नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जर पोलीस तुमची तक्रार दाखल करून घेत नसतील तर काय करायचं. तर वकील व्यवसाय करत असताना आमच्याकडे असे बरेच लोक येतात की पोलिसांनी आमची तक्रार आमच्या म्हणण्याप्रमाणे घेतली नाही किंवा आमचे पोलीस तक्रारच दाखल करून घेत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, कोणती प्रोसेस करायची किंवा कोणत्या कायद्यानुसार आपल्याला अधिकार आहेत हे आज आपण या व्हिडिओतून आज पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला एखादी तक्रार दाखल करायला जात असता त्यावेळेस तुम्ही लेखी तक्रार पोलिसांकडे द्यायची व त्या अर्जाची पोच घ्यायची. जर पोलीस लेखी तक्रार घेत नसतील, तुमची लेखी अर्ज घेत नसतील व त्याची पोच तुम्हाला देत नसतील तर सदरील अर्ज तुम्ही पोस्टाने पोलीस स्टेशनला पाठवायचा. तो अर्ज त्या पोस्टाची पोच तुमच्याजवळ ठेवायची. तो अर्ज पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर 3 दिवस वाट बघायची. जर त्यामध्ये 3 दिवसात त्यांनी कुठलीच कारवाई नाही केली तर तुम्ही त्यांचेच वरिष्ठ अधिकारी म्हणजे DYSP लेवलचे किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांना तुम्ही पुन्हा अशा तक्रारीचा अर्ज पाठवू शकता की पोलीस स्टेशनला आमची तक्रार घेत नाही. मग तो अर्ज त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचल्यानंतर आपण पुन्हा 10 दिवस वाट बघायची. जर 10 दिवसात त्यांनी काहीच कारवाई नाही केली तर आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम 175(3) नुसार त्याच JMFC कोर्टात आपण प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करू शकतो. तर त्याची प्रोसेस कशी असते ते आपण आज पाहणार आहोत. तर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे 175(3) यामध्ये आपण पोलीस स्टेशनला दिलेला अर्ज, DYSP ऑफिसला दिलेला अर्ज, तसेच एक JMFC कोर्टात 175(3) नुसार देण्यासाठी एक नवीन अर्ज तयार करायचा, त्याच्या ॲफिडेव्हिट तयार करायचे, जे 4 अर्ज व इतर सर्व कागदपत्र जोडून JMFC कोर्टात तुम्ही 175(3) नुसार अर्ज दाखल करायचा प्रायव्हेट कंप्लेंटसाठी. त्यामध्ये कोर्ट काय करतं, त्या अर्जाचा तपास करण्यासाठी किंवा FIR दाखल करण्यासाठी 175(3) नुसार आदेश देऊ शकता. असा जर आदेश कोर्टाने दिला तर पोलिसांना FIR दाखल करून घ्यायच लागते. तसेच 223 BNSS सेक्शन 223 यामध्ये कोर्ट काय करू शकतं, जी आपण तक्रार अर्ज प्रायव्हेट कंप्लेंट करतोय त्यामध्ये फिर्यादी व जे साक्षीदार आहेत यांचा शक्तीवर जबाब घेऊ शकतं. त्या तक्रारीची अधिक माहिती घेण्यासाठी किंवा गुन्हा कसा घडला, काय घडला या बाबतीत माहिती घेण्यासाठी अशी 223 नुसार साक्षीदार व फिर्यादी यांचे शक्तीवर जबाब घेऊ शकतात. तसेच 225 BNSS यानुसार पोस्टपोनमेंट ऑफ इश्यू प्रोसेस म्हणजेच जर मेहरबान कोर्टाला वाटलं डायरेक्ट आरोपीला समन्स पाठवण्याऐवजी या तक्रारीची आपण चौकशी करावी तर ते कोर्ट 225 नुसार प्राथमिक चौकशी करू शकतं. तसेच 226 नुसार जर तुम्ही केलेल्या तक्रारीत पुरेसं तथ्य मेहरबान कोर्टाला वाटलं नाही, प्राइमा फेसी अशी कुठली घटना घडली असं मेहरबान कोर्टाला वाटलंच नाही, सबळ पुरावे नसतील किंवा मेहरबान कोर्टाच्या अशा निदर्शनास आलं की ही FIR दाखल या तक्रारीची FIR दाखल करण्यासाठी यामध्ये पुरेसं कारण नाही तर ते 226 नुसार रिजेक्टही करू शकतं. तसेच 227 नुसार जर मेहरबान कोर्टाला वाटलं की यामध्ये खरीच घटना घडलेली आणि या आरोपींना मेहरबान कोर्टात बोलवूनच घे तर 227 नुसार मेहरबान कोर्ट समन्स किंवा वॉरंट आरोपींना काढू शकतं. म्हणून जर तुमचे पोलीस तक्रार दाखल करून घेत नसतील तर पोलिसांशी वाद घालत बसू नका. तुम्ही या आपण पोलिसांच्या आपण आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिलेल्या कायद्यानुसार आपण प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करू शकतो. धन्यवाद.